Welcome to Tech Vidya channel by Manisha. Today we are going to solve examples in practice set 3.4 question number 4. Question number 1, 2 and 3 are in my previous part. Today we are solving 4, 5 and 6 questions. Example number 4. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in each row, 22 seats in the 20 seats in first row, 22 seats in second row and 24 seats in third row, and so on. Find the number of seats in 50th row and also find how many total seats are there in the auditorium. या ऑडिटोरियममध्ये 27 रो आहेत, रांगा आहेत सीट्सच्या, आणि पहिल्या रोमध्ये 20 सीट आहे, दुसऱ्या रोमध्ये 22 आहे, तिसऱ्या रोमध्ये 24 आहेत, आणि अशा प्रकारे सीट्सची अरेंजमेंट केलेली आहे. आपल्याला इथे 15व्या रोमध्ये किती सीट्स आहेत हे काढायचं आहे, आणि नंतर 15व्या रोमध्ये किती सीट्स आहे हे काढल्यानंतर मग आपण टोटल त्या ऑडिटोरियममध्ये किती सीट्स अवेलेबल आहे हे काढणार आहोत. तर आता हे 20, 22 अँड 24 हे जर सीट्सचे नंबर पाहिले तर आपल्याला इथे AP दिसतो, म्हणून आपण मांडू नंबर ऑफ रोज सोल्युशन. नंबर ऑफ रोज number of seats in the row wise as follows. Twenty, 22, 24 and so on. We have to first draw difference, means D. डिफरन्स आपण कसा काढू? T2 मायनस T1. T2 हा T1, T2 3 हा T2 22 मायनस 20 इज इक्वल टू 2. T3 मायनस T2 हा T3 आहे. 24 minus 22 is equal to 2. Hence here D means difference is 2 and common difference is constant. Common difference is constant, so it is an AP. आता आपल्याला 15व्या रोमध्ये किती सीट्स आहे हे काढायचं आहे. आपल्याला आपला A आहे 20, D आपण इथे काढलेला आहे 2, आणि आपल्याला 15व्या रोमध्ये किती आहे म्हणजे नंबर्स N इथे आपण आता हे गिवन लिहून घेतलेलं आहे. आता आपण फॉर्म्युला लिहू. TN इज इक्वल टू N A N A plus N minus 1 into D. Here A is equal to 20 plus N 15 minus 1 into D means 2. 20 plus 15 minus 1 14 into 2. Here 20 plus 14 into 2 28. Here 20 plus 28 is equal to 48. 15व्या रोमध्ये 48 सीट्स आहेत. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ रोज आर 27 आहे, तर तिथे आपल्याला काढायचे आहे
Now total number of rows are 27. Hence आपल्याला आता टोटल नंबर ऑफ रोज 27 आहेत, त्याच्यामध्ये किती सीट्स अवेलेबल हे काढायचं आहे. म्हणून हा फॉर्म्युला घेऊ आपण. एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a n मायनस 1 इंटू डी. एन आपला होता 15 बाय 2. हा काय कर मग पटच करून टाक एवढा. आणि मग मी जे आहे ते ट्रायंग्युलर शेपमध्ये प्लांटेशन केलेलं आहे. हा ट्रायंग्युलर शेप आहे. पहिल्या रोमध्ये 1, दुसऱ्या रोमध्ये 2, तिसऱ्या रोमध्ये 3. तर इथे द नंबर ऑफ ट्रीज रो वाईज ॲज फॉलोज 1, 2 अँड 3 अँड सो ऑन. अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत. तर आता आपल्याला इथे सुरुवातीला डी काढायचं आहे. T2 मायनस T1. आपला T1 हा, T2 हा आणि T3 हा, म्हणून T2 आहे 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. T3 मायनस T2, T3 मायनस T2, 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. हेन्स D इज इक्वल टू 1. डिफरन्स जो आहे तो 1 आला आहे. हेन्स कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट is constant, so it is an AP. Hence A is equal to 1, D is equal to 1 and N is equal to 25. कारण इथे आपल्याला विचारलं आहे फाइंड टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज, म्हणून एन जो आहे आपला 25. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. S25 इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू. 25 अपॉन 2, 2 इंटू 1 प्लस 25 मायनस 1 इंटू डी इज ऑल्सो 1. 25 अपॉन 2, कारण इथे पूर्ण भाग जात नाही. हियर 2 1 जरा 2 प्लस 25 मायनस 1 24 आणि 1 म्हणजेच 24. 25 अपॉन 2 इंटू 26. 2 1 जर 2, 2 1 जर 2 अँड 2 3 जर 16. 6 2 3 जर 6. हियर 25 इंटू 13. आपण इथे मल्टिप्लिकेशन करून पाहिलं तर 13 5 जर 65, कॅरी 6, 13 2 जर 26 अँड 6 32. हेन्स 325 इज ॲन्सर. हेन्स टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. आपल्याला विचारलेलं आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज, म्हणून आपण इथे लिहू हेन्स टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. 25 रोजमध्ये 25 रांगेमध्ये किती झाडं लावले. 25 रोज इज इक्वल टू 325. क्वेश्चन नंबर 5. एक्झाम्पल इज क्वेश्चन नंबर हा 6 होता. माझ्या चुकीने इथे
5 नंबर टाकण्यात आला. क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 5 आपण आता सोडवू. On the World Environmental Day, tree plantation program was arranged on the land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row there are three, and so on. Find total number of trees in 25 rows. Total number of rows are 27. Hence we write here Sn is equal to n by 2 2a plus n minus 1 into d. 27 upon 2, 2 into 20 plus 27 minus 1 into d is 2. 27 by 2, here 22, 20 into 2 40 plus 26 into 2. 27 by 2 40 plus 52, याचं मल्टिप्लिकेशन. 27 by 2 into here 0 and 2 2 4 and 5 9 92. आता या दोन्ही 92ला डिवाइड करायचं आहे. 2 4 जार 8 and 2 6 जार 12. 27 into 46, याचं मल्टिप्लिकेशन करून बघू. 27 into 46 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचं मल्टिप्लिकेशन 1242 एवढं येतं. हेन्स नंबर ऑफ सीड्स इन 50th रोज आपण आधीच काढले. नंबर ऑफ सीड्स इन 50th रो विचारल्या होत्या आपल्याला गणितामध्ये, तर त्या आपल्या निघाल्या 48. अँड नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ सीड्स अवेलेबल इन ऑडिटोरियम 1242. Example number 6. On the World Environmental Day, tree plantation program was arranged. Kargil temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. The sum of the temperature of Monday to Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. Find temperature of Wednesday was, if temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find temperature of other 5 days. इथे 3 दिवसाची सम दिलेली आहे. 5 डेजची सम दिलेली आहे. आपल्याला इथे सम काढायची आहे, म्हणजे सम आपल्याला अजूम करायची आहे. समजा मंडे, तर मी असं शॉर्टमध्ये लिहिते. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. मंडेची ए, ट्यूजडेची ए प्लस डी, वेनसडेची ए प्लस 2D, थर्सडेची ए प्लस 3D, फ्रायडेची ए प्लस 4D अँड सॅटरडे ए प्लस 5D. अशा प्रकारे आपण इथे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडेची जी टेम्परेचर आहे ते लिहून घेतलं. आता इथे गणितामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला की द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन
सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे, म्हणजेच मंडे आणि सॅटरडे. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. आता मंडे आणि सॅटरडेची सम, मंडे प्लस सॅटरडे. आता इथे मंडे प्लस सॅटरडे याची सम, मंडेचं ए टेम्परेचर आहे आणि सॅटरडेचं आहे ए प्लस 5D. नंतर म्हटलेलं आहे सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. तर इथे ट्यूजडे आणि सॅटरडेची आपल्याला सम पाहायची आहे. ट्यूजडे अँड सॅटरडे, ट्यूजडे अँड सॅटरडे ए प्लस डी प्लस ए प्लस 5D. ट्यूजडे अँड सॅटरडे इथे म्हटलेलं आहे मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन, वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन म्हटलेलं आहे, म्हणून आपण आता इथे प्लस 5 करणार आहोत. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ए प्लस 5 इज इक्वल टू ए प्लस डी प्लस ए प्लस 5D. आता इक्वेशन प्लस 5 हे इक्वेशन आपलं इथे तयार झालं. आता आपल्याला याच्यावरून डीची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे ए 2a प्लस 5D, मी इथे डी लिहायचं विसरले, डी लिहायला हवं होतं. डी 5D इज इक्वल टू इथे पण 2a 5 अँड 1 6D प्लस 5. असं आपलं इथे इक्वेशन तयार झालं. आता आपल्याला हे इकडे घ्यायचं आहे. 2a इकडे गेल्यानंतर ह्या सर्व संख्या मायनस होतील. मायनस 2a प्लस 5D मायनस 6D इज इक्वल टू 5. आता इथे प्लस आणि मायनस असल्यामुळे 2a कॅन्सल होतील. इथे प्लस 5D आणि मायनस 6D मीन्स 1 आपण लिहत नाही, 1 राहिला म्हणून मायनस D इज इक्वल टू 5. हेन्स D इज इक्वल टू हियर मायनस 5. आपली इथे जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, तो निघालेला आहे. ए इज इक्वल टू 5, सॉरी D इज इक्वल टू 5. आता आपल्याला इथे वेनसडेचं, मंडेचं हे टेम्परेचर मंडेचं दिलेलं आहेच, वेनसडेचं पण आहे. आपल्याला आता सेकंड कंडिशन काय आहे की वेनसडेचं टेम्परेचर इथे आपल्याला त्याच्यासमोर दिलेलं आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस देन फाइंड टेम्परेचर ऑफ अदर 5 डेज. इथे इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेंटीग्रेड, म्हणून आपल्याला वेनसडेचं टेम्परेचर आहे ते दिलेलं आहे. वेनसडेचं टेम्परेचर -30 डिग्री सेंटीग्रेड, म्हणून आपण इथे घेऊ ए प्लस 2D इज इक्वल टू -30, किंवा आपल्याला इथे लिहिता येईल टेम्परेचर ऑफ वेनसडे ए प्लस 2D इज इक्वल टू -30 डिग्री. आता आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करून हे सोल्युशन करायचं आहे, याचं इक्वेशन सोडवायचं आहे. ए प्लस 2 इंटू डी आपण काढलेला आहे इथे -5 इज इक्वल टू -30. हेन्स ए प्लस मायनस मायनस -10 इज इक्वल टू -30. हेन्स ए इज इक्वल टू हे -30 आणि हे इकडे गेल्यानंतर प्लस होतील. इथे टेम्परेचर येईल -20. हेन्स ए इज इक्वल टू -20. ए इज इक्वल टू -20. आता आपल्या इथे दोन्ही व्हॅल्यू निघालेल्या आहेत. ए -20 आणि D इज इक्वल टू -5. आता आपल्याला ट्यूजडेचं जर टेम्परेचर काढायचं आहे
तर ट्यूजडे आहे ए प्लस डी. हेन्स ए आपला -20 आहे आणि डी आहे -5. हेन्स इथे मायनस मायनस प्लस मायनस मायनस म्हणून इथे मायनस मायनसची सम -25. हे ट्यूजडेचं झालं. अशा प्रकारे आपल्याला वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडेचं आपल्याला टेम्परेचर काढून घ्यायचं आहे. आता आपण जर वेनसडेचं टेम्परेचर काढू आपण, किंवा इकडे काढते. वेनसडेचं टेम्परेचर ए प्लस 2D मीन्स ए -20 प्लस 2 इंटू -5 -20 प्लस मायनस मायनस 10 इज इक्वल टू -30. In this way, temperature of Monday to Saturday of 5 days, hence temperature of 5 days was -20 degree Celsius, -25 degree Celsius, -30 degree Celsius, -35 degree Celsius, -40 degree Celsius and -45 degree Celsius respectively. In this way, here practice set 3.4 is completed. If you like my video, please subscribe my channel and share to your friends. Thanks for watching. यानंतरचा आपला पुढला व्हिडिओ फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरवर राहणार आहे. आपले फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ, सिक्स्थ हे लेसनचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तयार आहेत. फक्त आपला आता मॅथ 1मधला फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर कंप्लीट करायचा राहिलेला आहे आणि याचे सर्वच प्रॅक्टिस सेट आपला कोर्स कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजेच हे पूर्ण मॅथचं आपलं सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर मग प्रॅक्टिस सेट मी घेणार आहे आणि त्यापूर्वी काही सायन्सचे व्हिडिओ यानंतर अपलोड करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.